विश्व नावाचं यूट्यूब चॅनल नवनवीन कथा घेऊन आपल्या समोर येत आहे. यासाठी आपण सर्वांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, सर्वांना या चॅनलची माहिती द्या, सर्वांपर्यंत पोहोचवा. एवढीच अपेक्षा. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, कहूँ पंथ आनंद या राघवाचा. गजवदनं गळे यज्ञोपवीतं, हस्ते स्मरणी कटिसूत्र कौपिनं. पायी पादुका पीतवर्ण देहं, वसिष्ठातिरे दर्शनं वन्दे सदा सुब्रह्मण्यं. परात्परचिदानन्द निर्विकारं हृदयस्थितं, गुणातीतं गुणमयं मयूरेश नमाम्यहम्. असे सद्गुरु ब्रह्मचारी भुवाहो, असे मागणे कहे प्रेम राहो. असो आपुलेही कृपा माय बापा, तरी वंदना श्री सुब्रह्मण्यम स्वरूपा. गंगा तीरी जन्म वास, कृष्णा तटी चाफळात मुठी. फिरे जेथ तेथ जगदुद्धारासाठी हा धुरजटी. कृपा हस्त ठेवो निमस्तकी, भेटे सदा भक्तासाठी. ऐसा हा योगीराज राहे, आनंदे वशिष्ठा तटी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिके सारिखा मान्यसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दास बोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज सद्गुरु रामदासा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. यो जातो मरुदंशजो क्षितितले, संबोधयन् सज्जनान्. ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधम्. यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते, श्रीरामदासो. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय रघुवीर
समर्थ. अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. एकादश रुद्र हनुमान स्वामी महाराज की जय. ब्रह्मचारी सुब्रमण्यम स्वामी महाराज की जय. श्री गजनरवे स्वामी महाराज की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये माऊली ज्ञानेश्वरांपासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेक संत लाभलेले आहेत. त्याचबरोबर आजच्याही काळामध्ये सध्या हयात असलेले अनेक संत या महाराष्ट्र भूमीमध्ये आहेतच. या सर्व संतांनी समाज जागृतीचे एक विलक्षण कार्य केलेलं आहे. भगवंताची प्राप्ती मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर कशी करायची याचा मार्ग जर कुणी दाखवला असेल तर तो संतांनी आपल्याला दाखवलेला आहे. म्हणून या प्रत्येक ठिकाणी विखुरलेला जो समाज आहे या समाजाला एकत्रित आणण्याचं जर कार्य कोणी केलं असेल तर ते या संतांनी केलेलं आहे. म्हणून देह आणि देव यांना साधणारा जर जो कोणी दुवा असेल तर ते संत आहे. संताचं महात्म्य फार मोठं आहे. संत हे प्रत्येक जाती धर्मामध्ये कोणत्या ना कोणत्या संताचा जन्म झालेला आहे. परंतु कोणत्याही संताने आपल्या पाठीमागे आपली जात लागू दिली नाही. जे कार्य त्यांनी केलं ते व्यापक मानव जातीच्या उत्थानासाठी आणि कल्याणासाठी केलेलं आहे. परंतु दुर्भाग्यवश प्रत्येकाने आपापल्या जातीच्या संतांना आपापल्यामध्ये गुरफटून ठेवून त्यांचा विकास आणि विस्तार मात्र थांबवलेला आहे. म्हणून त्यांच्या कार्याची व्यापकता जाणून घेऊन त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचं कार्य आपण करायचं आहे. आणि प्रत्येक संतांचं महात्म्य त्यांच्या जीवनचरित्राच्या त्यांच्या दिवसावर आपण ते गायचं आहे. आज कार्तिक वद्य त्रयोदशी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस. या माऊली संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन सोहळ्याच्या दिनानिमित्त आपण आपल्या प्रवचन विश्व या YouTube चॅनलच्या माध्यमातून आजपासून सतत 3 दिवस पर्यंत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र आख्यान स्वरूप या प्रवचनाच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तरी सर्वांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि मोठी जे नदी कोणती असेल तर ती म्हणजे गोदावरी. प्रत्यक्ष गौतम ऋषींनी अतिशय खडतर अशी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. आणि भगवान शंकराच्या गौतम ऋषींच्या तपश्चर्येला मान देऊन भगवान शंकरांनी या गोदावरी नदीचं निर्माण केलं. या गोदावरी नदीच्या तटावर अनेक तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्रांपैकी सर्वांच्या परिचयाचं एक तीर्थक्षेत्र म्हणजे पैठण. या पैठण या तीर्थक्षेत्राला दक्षिण काशी असं सुद्धा म्हणतात. कारण भारतवर्षामध्ये सर्वात मोठं जे धर्मपीठ जर कोणतं असेल तर ते उत्तर हिंदुस्थानातील काशी हे तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर त्याच तोडीचं दक्षिण भारतातील पैठण हे धर्मक्षेत्र त्याच तोडीचं मानलं जाते. धर्माच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीची जर उकल करायची असेल, कोणताही जर प्रश्न सोडवायचा असेल तर तो पैठणच्या धर्मपीठामध्ये सोडवला जात होता आणि तेथील न्याय हा सर्वमान्य मानला जात होता.
याच पैठणच्या शेजारी एक छोटस गाव आहे, ते म्हणजे आपेगाव. या आपेगावचे एक अत्यंत सज्जन गृहस्थ जे गोविंद पंत कुलकर्णी हे अतिशय सज्जन, सात्विक आणि भगवत भक्त होते. विठ्ठल नामाची उपासना अखंड त्या घराण्यामध्ये होती. त्याचबरोबर ते पुरोहिताचं एक उत्तम कार्य करत होते. त्याचबरोबर ते गावचे उत्तम प्रशासक होते. गावची न्याय व्यवस्था सांभाळण्याचं कार्य गोविंद पंत कुलकर्णी उत्तमरित्या सांभाळत. या गोविंद पंतांना एक सुंदर असा मुलगा झाला, ज्याचं रूप प्रत्यक्ष भगवान नारायणासारखं. भगवान नारायणाच्या रूपासारखं गौरवर्ण रूप पाहून सर्वांना वाटत होतं की हा खरोखर विठ्ठल स्वरूपच आपल्या घरी जन्मात आलेला आहे. आणि भगवान विष्णूचं जे मूर्त स्वरूप या कलियुगामध्ये विराजमान आहे, पंढरपूरला विठ्ठल रूप, हेच नाव या मुलाला दिलं. हा विठ्ठल दिसामासांनी वाढू लागला. अभ्यासामध्ये इतका कुशाग्र, याने वेद, वेदांत, उपनिषद, शास्त्र, पुराण या सगळ्यांचा अभ्यास अतिशय कमी वयामध्ये सखोल केला. त्याचबरोबर या विठ्ठलाची जे वृत्ती आहे ही लहानपणापासूनच वैराग्य वृत्ती. संन्यास घ्यावा, तपश्चर्या करावी, पुरश्चरण करावं, याच वृत्तीमध्ये हा विठ्ठल वाढत होता. आणि या विठ्ठल पंतांना एक इच्छा झाली की गृहस्थाश्रमाच्या अगोदर, विवाहाच्या अगोदर आपण भारत भ्रमण करावं, तीर्थयात्रा करावी. विठ्ठल पंतांनी आपला मानस आपले वडील गोविंद पंत कुलकर्णी यांना दाखवला. गोविंद पंतांनी आनंदाने त्यांना संमती दिली आणि विठ्ठल पंत कुलकर्णी आता तीर्थयात्रेसाठी निघाले. मजल दरमजल करता करता ते इंद्रायणी नदीच्या काठी येऊन पोहोचले. या इंद्रायणी नदीच्या काठावर आळंदी हे गाव, ज्याला आपण अलंकापुरी या नावाने सुद्धा ओळखतो, या आळंदी गावामध्ये येऊन पोहोचले. या आळंदी गावात सिद्धेश्वर भगवंताचं म्हणजे साक्षात भगवान शंकराचं एक सिद्ध देऊळ आहे. या देवळामध्ये विठ्ठल पंत दर्शनासाठी गेले. अत्यंत सात्विक, सज्जन लोकांची लोकवस्ती, त्याचबरोबर भगवान शंकराचं अधिष्ठान आणि इंद्रायणीचं पाणी, ही सगळं पाहून या विठ्ठल पंतांच्या मनातील वैराग्य वृत्ती जागृत झाली आणि त्यांनी मनात ठरवलं की आपण या ठिकाणी काही तप करावं, पुरश्चरण करावं. आणि या हेतूने विठ्ठल पंतांनी आश्रय शोधण्याचा प्रयत्न केला. इंद्रायणी सारखी नदी, आळंदी सारखं गाव, प्रत्यक्ष देवाची आळंदी आणि साक्षात सिद्धेश्वराचं मंदिर, यासारखी तपोभूमी अन्य दुसरीकडे मिळणे फार दुर्मिळ. म्हणून साधकाला लागतो तरी काय, एकांत ठिकाण तपश्चर्येसाठी आणि आंघोळीसाठी दिवसातून 3-4 वेळा पाणी, गोळावर भात तर साधकाला कुठेही मिळतो आणि तो पुरतो. याच गावच्या एका धर्मशाळेमध्ये विठ्ठल पंतांनी आश्रय शोधला आणि दुसऱ्या दिवशीपासून या विठ्ठल पंतांची तपश्चर्या सुरू झाली. अतिशय उग्र स्वरूपाचं तप, ब्रह्ममुहूर्तावर उठणे, सूर्य आराधना, सिद्धेश्वराचं दर्शन, सिद्धेश्वराचा अभिषेक आणि त्यानंतर गायत्री पुरश्चरण, अशा पद्धतीची उग्र तपश्चर्या चालू झाली. अतिशय तरुण, देखणा, राजबिंड स्वरूप हे नेहमी या सिद्धेश्वराच्या मंदिरात पाहत असताना याच गावचे एक सज्जन सिद्धोपंत हे सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये नेहमी दर्शनासाठी येत होते. रोजच्या येण्या जाण्यामध्ये त्यांना हे विठ्ठलपंत दिसायचे. मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं की हा पुरुष कुठला आहे, काय आहे, आणि त्यांच्याबद्दल सविस्तर चौकशी करण्यात आली.
आणि एके दिवशी रात्री या सिद्धोपंतांना एक स्वप्न संकेत झाला. तो स्वप्न संकेत असा की साक्षात पंढरीनाथ भगवान पांडुरंग या सिद्धोपंतांच्या स्वप्नात आले आणि सिद्धोपंतांना सांगितलं, जे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये तपश्चर्या करणारे विठ्ठलपंत कुलकर्णी आहेत त्यांना तू तुझी मुलगी रुक्मिणी ही देऊन टाक. या दोघांच्या पोटी मी स्वतः प्रत्यक्ष ब्रह्मदेव, भगवान शिव आणि आदी मायेसहित 4 मुलांच्या रूपाने अवतार घेणार आहोत. सृष्टीवरील जो माजलेला हाहाकार आहे हा हाहाकार दूर करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आमची अवतार घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आम्ही या दोघांची निवड केलेली आहे. तेव्हा तुम्ही विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची व्यवस्था करा. नित्य नियमाप्रमाणे सिद्धोपंत दुसऱ्या दिवशी मंदिरात आले आणि विठ्ठलपंतांची भेट घेतली. विठ्ठलपंतांना सादर नमस्कार केला आणि कुतूहलाने आपल्या घरी घेऊन गेले. पाहुणचार रावणचार झाला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर सिद्धोपंतांनी विठ्ठलपंताला अशी विनवणी केली की धर्मशाळेत राहण्यापेक्षा आपण आमच्याच आश्रमी राहावे. जितके दिवस आपली तपश्चर्या आहे तिथपर्यंत राहा. तुमची काय व्यवस्था आहे ते आम्ही करू, पण आता काही तुम्ही दुसरीकडे जाऊ नये. आणि हे आग्रहपूर्वक विनवणी विठ्ठलपंतांनी मान्य केली. काही दिवस लोटल्याच्या नंतर एके दिवशी सिद्धोपंतांनी रुक्मिणीच्या विवाहाची गोष्ट विठ्ठलपंतांकडे काढली. विठ्ठलपंतांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण विठ्ठलपंतांच्या मनात विवाह करून प्रपंच मांडणे हे विचारातच नव्हते. त्यांना ते मान्यही नव्हते. त्यांनी लक्ष दिले नाही, परंतु एवढं म्हणाले, पांडुरंगांची इच्छा असेल तर जे व्हायचं ते होईल. आणि नेमकं त्याच रात्री या विठ्ठलपंतांना सुद्धा पांडुरंगांनीच स्वप्नात येऊन दृष्टांत सांगितला. जे वृत्त सिद्धोपंतांना पांडुरंगांनी सांगितलं तेच शब्द या विठ्ठलपंतांना सांगितले आणि सांगितलं की रुक्मिणी सोबत विवाह कर. आम्ही त्रिदेव आदी मायेसहित तुझ्या पोटी येणार आहोत. तेव्हा मग मात्र या विठ्ठलपंतांनी आपल्या वडिलांची, गोविंद पंतांची अनुमती घेऊन रुक्मिणी सोबत विवाह केला. विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आणि या विठ्ठलपंतांचा गृहस्थाश्रम आता आपे गावामध्ये खूप छानरित्या सुरू झाला. विठ्ठलपंतांचा गृहस्थाश्रम अतिशय सुंदर आणि सोज्वळ अशी सून मिळाल्यामुळे गोविंदपंत सुखावले आणि आता घराची सर्व जबाबदारी विठ्ठलपंतांवर सोपवून आपल्या पत्नी समवेत ते निजधामास गेले. विठ्ठलपंत मात्र मुळात पूर्ण वैरागी असल्यामुळे प्रपंचात काही यांचं मन लागेल. काही झालं तरी सगळं मन तपश्चर्येकडे आणि संन्यासाकडेच ओढवत होते. ते आपला मानस वारंवार रुक्मिणीला बोलून दाखवत होते. रुक्मिणीचाही नाईलाज होता. बरेच दिवस लोटले. विठ्ठलपंतांना मुलबाळ झालं सुद्धा नाही. यांना वाटत होतं की स्वप्न संकेत खरा होतो नाही होत माहित नाही, परंतु आता प्रपंचात राहणं कठीण आहे आणि रोजच तगादा लावला रुक्मिणीकडे की मला संन्यास घेण्यासाठी परवानगी दे, मी जातो. रुक्मिणी असहाय होती. सासू सासऱ्यांचा आधार गेला होता आणि आई वडील आळंदीला होते आणि रोजच्या कटकटीला वैतागून एक दिवस तिनं सहज म्हणून टाकलं, जा कुठं जायचं आहे ते. आणि एवढंच वाक्य सहमती असं समजून दुसऱ्याच दिवशी विठ्ठलपंतांनी आपेगाव सोडलं. विठ्ठलपंत जसे आपेगाववरून निघाले ते थेट काशी. आणि काशीला गेल्याच्या नंतर तेथील श्रीपाद यतींचं दर्शन घेतलं आणि श्रीपाद यतींना संन्यास आश्रमाची दीक्षा मागितली. श्रीपाद यतींनी विठ्ठलपंतास विचारलं की तुमच्या मागे काही जबाबदारी आहे की नाही.
तुमच्याकडे जबाबदाऱ्या जर असेल तर संन्यास आश्रम स्वीकारता येत नाही. तो नियमबाह्य आहे. आपण प्रपंचिक असाल तर पहिलं तो थाटावा आणि त्यानंतर संन्यास घ्यावा. तुमच्या घरच्यांची पूर्ण सहमती आहे की नाही, असे अनेक प्रश्न या श्रीपाद यतींनी विठ्ठल पंतास विचारले. परंतु विठ्ठल पंतांना जो वैराग्याचा मोह जडलेला होता, त्या मोहांनी काही काळ का होईना, परंतु या विठ्ठल पंतांनी असत्याचा मात्र आश्रय घेतला आणि असत्याचा आश्रय घेऊन श्रीपाद यतींशी थोडं खोटं बोलले की माझ्या मागे कुठल्याही जबाबदाऱ्या नाही आणि मला घरच्यांची सर्व तोपरी सहमती आहे. या वाक्यावर विश्वास ठेवून श्रीपाद यतींनी विठ्ठल पंता संन्यास आश्रमाची दीक्षा दिली आणि त्यांचं नामकरण करण्यात आलं चैतन्य. आता चैतन्याची खडतर तपश्चर्या या काशी क्षेत्रामध्ये चालू झाली. चैतन्य स्वामी इकडे तपश्चर्येत गुंग झाले आणि इकडे मात्र रुक्मिणीची फरफड झाली. आपे गावामध्ये निराश्रितासारखं जीवन या स्त्रीला जगावं लागत होतं. सासू सासऱ्यांचा आधार नव्हता, वडील नव्हते आणि ती एकटी रोजच्या प्रपंचामध्ये आता कशी तरी दिवस काढत होती. काही दिवस लोटल्याच्या नंतर आळंदीला सिद्धोपंतांना बातमी कळली आणि सिद्धोपंत तडक आपेगावला आले. रुक्मिणीचं जे घर होतं ते शेजाऱ्यांकडे सोपवून ते रुक्मिणीला आळंदीला घेऊन गेले आणि आळंदीला गेल्याच्या नंतर या रुक्मिणीची श्रद्धा मात्र भगवंतावर दृढ होती. या रुक्मिणीने सुद्धा पती परत यावा यासाठी एक भयंकर असं घोर तप केलं, एक असं व्रत केलं. या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये एक पिंपळाचं वृक्ष होतं आणि गावात बऱ्याचशा पंडितांकडून ऐकलं जात होतं, या पिंपळ वृक्षाला जर दररोज प्रदक्षिणा घातल्या तर मनातील इच्छा पूर्ण होते. आणि रुक्मिणीने निश्चय केला की रोज 1000 प्रदक्षिणा केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं. आणि अशा प्रकारचं खडतर व्रत रुक्मिणीचं सुरू झालं. रोज स्नान संध्यादी कर्म आटोपून ही रुक्मिणी या पिंपळ वृक्षाला 1000 प्रदक्षिणा मारल्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हती. तिकडे विठ्ठलपंतांची तपश्चर्या आणि इकडे रुक्मिणीचं व्रत आणि कोण जाणे ईश्वरी संकेत फळाचा. ज्या आश्रमामध्ये विठ्ठलपंतांनी दीक्षा घेतली होती, संन्यास आश्रम स्वीकारला होता, तेच श्रीपाद यती ज्यांनी विठ्ठलपंतांना दीक्षा दिली तेच आता तीर्थयात्रेसाठी दक्षिण भारतात निघाले होते आणि तीर्थयात्रा करत 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 ते आळंदीमध्ये येऊन पोहोचले. कोणीतरी महान तपस्वी काशी क्षेत्रावरून आपल्या गावात आले असं कळल्याच्या नंतर पंचक्रोशीतील बऱ्याच गावच्या लोकांचे लोंढेच्या लोंढे या श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी रोज येत होते आणि हजारो लोकांची गर्दी श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी जमत. ही रुक्मिणी सुद्धा एक दिवस या श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी गेली आणि जेव्हा श्रीपाद यतींना नमस्कार केला तेव्हा सहज मुखातून शब्द येऊन गेले श्रीपाद यतींच्या, पुत्रवती. हे पुत्रवती भव शब्द ऐकताच रुक्मिणींनी विचारलं, महाराज हा जो आशीर्वाद आहे या जन्मासाठी की पुढल्या जन्मासाठी? श्रीपाद यतींनी सांगितलं, आशीर्वाद तर या जन्मासाठी आहे, तू सुहागन आहे. त्यावेळेस रुक्मिणीने सांगितलं, मी निश्चितच सुहागन आहे, परंतु माझ्या पतीने संन्यास आश्रमाचा स्वीकार केलेला आहे आणि जो काही वृत्तांत घडला तो सर्व वृत्तांत श्रीपाद यतींना रुक्मिणीने कथन केलं आणि श्रीपाद यतींना लक्षात आलं की आपला जो चैतन्य आहे हा जिचा पती आहे. श्रीपाद यतींनी त्याच ठिकाणी आपली तीर्थयात्रा संपवली आणि थेट काशीला वापस गेले. काशीला परत गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांनी चैतन्याला हाक मारली, चैतन्य.
चैतन्य हात जोडून बाहेर आले आणि चैतन्याला 2 खडे बोल सुनावले की तुमच्याकडे सर्व तोपरी जबाबदाऱ्या असताना, घरी पत्नी असताना, पत्नीचा सहयोग नसताना आणि निव्वळ उत्तरदायित्व हे पत्नीचंच नव्हतं या विठ्ठलपंतांना, भगवंताची इच्छा सुद्धा तीच होती. भगवत इच्छेची पूर्ती होण्याच्या आधी तुम्ही संन्यास आश्रम घेतला. जोपर्यंत तुमचं कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला संन्यास आश्रमाचा स्वीकार करता येणार नाही. आत्ताच्या आत्ता आळंदीस परत जा आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून भगवत इच्छा पूर्ण करा, पुत्रप्राप्ती करून घ्या आणि त्यानंतर मात्र योग्य पुत्रांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांची जीवनचर्या दाखवून मग मात्र संन्यासाचा विचार करा. आता मात्र विठ्ठलपंतांचा नाही लागला. विठ्ठलपंत आळंदीस आले. विठ्ठलपंत आळंदीस आल्याच्या नंतर रुक्मिणीला परम आनंद झाला. रुक्मिणीची जी व्रत होतं या व्रताची सांगता झाली आणि इच्छित फल सुद्धा प्राप्त झाले. आता मात्र विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. परंतु एक भयानक संकट यांच्या समोर येऊन उभं होतं. ते म्हणजे धर्मसंकट. धर्मसंकट असं की संन्यास आश्रम घेतल्याच्या नंतर परत गृहस्थाश्रमात येणे हे महापाप मानले जाते आणि आळंदीच्या धर्मपीठाने ते पूर्णपणे नाकारलं. या विठ्ठलपंतांना वाळीत टाकलं. यांच्याशी कोणी बोलायचं नाही, यांना कोणी भिक्षा द्यायची नाही, काही नाही, गावाच्या बाहेर हाकलून दिलं. अतिशय दुःखमय जीवन नाईलाज होता. कारण आश्रम धर्माचा विषयच असा आहे की पहिल्यांदा येतो तो ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा जो आश्रम आहे तो गृहस्थाश्रम, तिसरा आहे तो वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. मुंज झाल्याच्या नंतर शिक्षणाच्या काळामध्ये विवाहापर्यंत जो आश्रम सांभाळला जातो तो असतो ब्रह्मचर्य आश्रम. त्यानंतर विवाह केल्याच्या नंतर पुत्रप्राप्ती आणि पुत्रांना विशिष्ट कार्याप्रती मार्गदर्शन आणि त्यांचं संगोपन करण्याचा जो आश्रम आहे तो गृहस्थाश्रम. एका विशिष्ट वयापर्यंत तो गृहस्थाश्रम पार पाडल्याच्या नंतर मग मात्र जी साधक अवस्था प्राप्त होते तो आश्रम आहे वानप्रस्थाश्रम. आणि वानप्रस्थाश्रमातून पुढे गेल्याच्या नंतर सर्व संग परित्याग, गृहत्याग आणि सर्व त्याग करून जो आश्रम स्वीकारला जातो तो आहे संन्यास आश्रम. एक वेळ का माणूस संन्यास आश्रमात गेला की मागच्या कुठल्याही 3 आश्रमामध्ये येता येत नाही आणि कोणी आलं पण नाही. परंतु ईश्वर इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि गुरु आज्ञा प्रमाण मानून मात्र विठ्ठलपंतांनी ही चूक केली. परंतु समाज कसा काय मान्य करेल? समाजाने त्याला मान्यता दिली नाही. आणि गावाबाहेर विठ्ठलपंत निघून गेले. आळंदीच्या बाहेर सिद्धटेक नावाच्या एका निर्जन जागेमध्ये, एका जंगलामध्ये पर्णकुटी बांधून वास्तव्य करू लागले. आता मात्र उदरनिर्वाहासाठी कुठल्याच प्रकारची आर्थिक सोय नव्हती. जमीन जुमदा, नोकरी चाकरी काहीही नव्हतं. फक्त भिक्षेवर उदरनिर्वाह आणि भिक्षा सुद्धा पाहिजे तशी मिळत नव्हती. गावातील काही लोक विठ्ठलपंतांची व्यथा जाणणारे होते. त्यांना माहित होतं की विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला हाही ईश्वर इच्छेनेच आणि संन्यास स्वीकारला तो मात्र त्यांच्या विरक्तीने. भलाही त्यांनी असत्याचा आधार घेतला असेल पण त्यात मात्र त्यांचा वैयक्तिक मोह हा काहीही नव्हता. त्याचबरोबर तिथून जे गृहस्थाश्रमासाठी पुन्हा परत आले हे सुद्धा गुरु आज्ञा. त्यामुळे यात विठ्ठलपंतांची चूक नाही असा मानणारा काही समाज होता आणि हा समाज मात्र विठ्ठलपंतांना यथाशक्ती मदत करत होता, त्यांना भिक्षा देत होता. परंतु बाकी मात्र अतिशय छळ आणि तिरस्कार याच्याशिवाय वेगळं जीवन नव्हतं. आणि असं जीवन जगत असताना मात्र आता ती वेळ आली ज्या वेळेची प्रतीक्षा होती. जी काही कमी विठ्ठलपंतामध्ये आणि रुक्मिणी पंतामध्ये पुण्याईची होती ती पुण्याईची मात्र विठ्ठलपंतांच्या संन्यासाच्या तपश्चर्येनं
आणि रुक्मिणीच्या पिंपळ वृक्षाच्या व्रताचरणानं पूर्ण झाली आणि या विठ्ठलपंतांच्या घरी 4 पुत्र रत्नांची प्राप्ती झाली. पहिला निवृत्ती, दुसरा ज्ञानदेव, तिसरा सोपान आणि चौथी मुक्ताई. या 4 मुलांचा जन्म झाला. आता या मुलांचा जीवनकाळ कसा आहे, यांनी आपल्या जीवनात काय काय कार्य केलं, हे आपण पुढल्या 2 भागामध्ये पाहू. आजच्या भागासाठी हा प्रवचनाचा विषय आपण याच ठिकाणी थांबू. जय जय रघुवीर समर्थ माऊली ज्ञानेश्वर महाराज की